नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन प्रॉब्लेम बघणार आहोत. फ्रिक्शनचे जे परीक्षेला आलेले हा विंटर 25 ला आलेला आहे. 4 मार्काला. अ ब्लॉक वेइंग 600 न्यूटन. ब्लॉकचं वेट आहे 600 न्यूटन. इज रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. रफ हॉरिझॉन्टल प्लेन वर ठेवलेला आहे. कॅन बी मूव्ड बाय अ फोर्स ऑफ 150 न्यूटन. याला आपण ढकलायलो 150 न्यूटन फोर्स ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री. कसं ढकलायलो मित्रांनो? 30 डिग्री अँगल मध्ये 30 डिग्री अँगल मध्ये फोर्सला ढकलायले तुम्ही. 30 डिग्री अँगल मध्ये फोर्सला काय करायला लागले? ढकलायला लागले. हा जर कधी पण अँगल मध्ये असतं तर याला रिझॉल्व्ह करायचं. किती न्यूटनचा फोर्स आहे? 150 न्यूटन. तर 150 कॉस 30, 150 साइन 30, 150 कॉस 30, 150 साइन 30. नीट लक्ष द्या बरं. 10 मार्काला हा चॅप्टर फिक्स होतो. आता तुम्हाला दाखवतो मी. हा हे नॉर्मल रिॲक्शन आणि जिकडे लोड जिकडे फोर्स असतो त्याच्या अपोजिटला एफ असतो. विरोध करणारा फोर्स इथे दाखवू शकता किंवा इथे दाखवू शकता. कुठतरी एका ठिकाणी दाखवायचं एफ. आता काय करायचं तुम्हाला? काढायचं काय मित्रांनो? फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. एकदम सिंपल प्रॉब्लेम. 4 मार्काला. सगळ्यात पहिले काय करायचं? समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. हा इकडे जाणार आहे निगेटिव्ह, इकडे येणार आहे पॉझिटिव्ह. 150 कॉस 30 इज इक्वल टू 0 मायनस एफ इज इक्वल टू मायनस 150 कॉस 30. किती येतं बघा? एफ इज इक्वल टू 150 कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे? किती? 129.90 न्यूटन. न्यूटन असं तर न्यूटन, किलो न्यूटन असं तर किलो न्यूटन. आता सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर बघा मित्रांनो, आता इथं काय करायचं? वरी जाणारा पॉझिटिव्ह. आर कसा आहे? पॉझिटिव्ह. 150 साइन 30 कसं आहे? पॉझिटिव्ह. मायनस 600 कसं आहे? निगेटिव्ह. इज इक्वल टू 0. आर इज इक्वल टू 150 म्हणजे 75. हे किती? 525 मायनस 525. तिकडे गेलास काय होईल? प्लस 525 न्यूटन. हे आला आर. मग काय करायचं मित्रांनो? म्यू. म्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. तर म्यू इज इक्वल टू एफ बाय आर असतं. तर एफ किती आहे? 129.90 आणि हे किती आहे? 525. किती येतं फ्रिक्शन सांगा? म्यू 24 हा आलेला आहे मीटर 25. जे लेटेस्ट मागच्या वर्षीच्या पेपरला. किती मार्काला? 4 मार्क. प्रॉब्लेम खूप सोपे. 6वा चॅप्टर पण आपलं 5वा चॅप्टर पण लगेच चालू करायचं आहे. लवकर लवकर व्यवस्थित बघा. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा हा आलता 4 मार्काला. हा आलता क्वेश्चन नंबर 4 मध्ये. आता 6 मार्काला आलता क्वेश्चन नंबर 5 मध्ये. 6 मार्काला 2 प्रश्न फिक्स आहे त्याच्यावर. एक 6 मार्काला 4 मार्क. असं जरी अभ्यास केला तुम्ही जास्त डोकं न लावता तरी तुम्ही पास होता आरामसे. बीट वाईज कोणचं किती किती मार्काला येते तसं जर केलं. इकडे बघा, अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन इज रेस्ट ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन. हे पहा, इन्क्लाइंड म्हणलं की असं काढायचं. त्याचा अँगल किती आहे? इन्क्लाइंड 15 डिग्री. अँगल किती आहे? 15 डिग्री. ही बॉडी आहे. हा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे 0.14. ठीक आहे. नंतर काय म्हणतो तो? व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम फॉलिंग डाऊन. काय व्हायला लागलं? ही बॉडी चालली खाली म्हणजे मोशन कुठे? खाली. मोशन कुठे? मग एफ कुठे राहतं माहिती? कधी पण मोशनच्या अपोजिट एफ राहतं. एफ वरी घेऊन मोशन खाली चालली ना, मग तिला प्रिव्हेंट करायचंय. मग फोर्स लावायचं. तिला प्रिव्हेंट करायसाठी आपण फोर्स लावला. त्याची व्हॅल्यू काढा म्हणजे फोर्सची व्हॅल्यू काढा. तुम्हाला बॉडीला खाली जाऊ द्यायचं नाहीये. त्याची व्हॅल्यू काढायची पिच. समजलं? मग काय करायचं? बॉडीचं वेट असं डाऊनवर्ड ऍक्ट होत असतं. बॉडीचं वेट किती आहे? 400 न्यूटन. आता हे नॉर्मल रिॲक्शन अशी अपोजिटला असते आर. बघा इथं काहीतरी अँगल तयार व्हायला ना,
सरळ सरळ डब्ल्यू आहे का हे नाही अँगल वाले मग मग याला काय करायचं रिसॉल्व्ह करायचं काय करायचं याला रिसॉल्व्ह करायचं तर बघा रिसॉल्व्ह करताना काय करायचं 400 साईन 15 आता तुम्ही म्हणता सर इथं साईन का घेतलं हॉरिझॉन्टल वर तर कॉस घेतो आपण पण साईन का घेतलं मित्रांनो कारण की हा अँगल व्हर्टिकल बरोबर करतो 15 अरे जर हॉरिझॉन्टल बरोबर करत असला असता तर मग इथं कॉस दिला असतं आणि इथं काय लिहायचं 400 कॉस 15 काउंट रिझॉल्व्ह केलं कारण की हा अँगल इन्क्लाइंड हे 400 जे इन्क्लाइंड एवढं लक्षात आलं की प्रॉब्लेम सोपे अजून याचे 5-6 प्रॉब्लेम होणार आहे आपले आता बघा तुम्हाला काढायचं काय पी कधी पण पी काढायचं म्हणलं की पहिले काय करायचं सफिशियंट ऑफ एफ वाय म्हणजे सोपं झालं दोन्ही काढू शकतो तुम्ही एफ एक्स पण काढू शकता एफ वाय पण काढू शकता पहिले पण जर पी काढायचं तर सगळ्यात पहिले काय करायचं सफिशियंट ऑफ एफ वाय अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह आता बघा मित्रांनो आर वरी जाणारं पॉझिटिव्ह खाली येणारं निगेटिव्ह खाली येणारं कोण आहे 400 कॉस 15 400 कॉस 15 ची व्हॅल्यू काढा कॅल्सिन 400 कॉस 15 ची 386.37 न्यूटन समजलं हे आलं आर आर आलं आता काय करायचं सबमिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 राईट वर्ड पॉझिटिव्ह लेफ्ट वर्ड पहिले एफ एक्स काढलं तरी चाललं असतं पण मग तिथं अननोन व्हॅल्यू आले असतं म्हणून जर तुम्हाला पी काढायचं तर पहिले काय काढायचं एफ वाय म्हणजे सोपं जातं आडवं काढायचं तर पहिले उभं काढून टाकायचं ह्याच्यात पी काढायचं ना आपल्याला आता बघा एफ एक्स साठी -400 साईन 15 इकडे चालला नाही हो 400 साईन 15 कुठे चालला इकडे डाऊनवर्डला पी कुठे अपवर्डला एफ पण कुठे इज इक्वल टू 0 बघा आता रे बाळांनो पी इज इक्वल टू एफ ला इकडे फेकलं -एफ हे 400 साईन 15 ला इकडे फेकलं +400 साईन आता काय होईल एफ ला काय लिहू शकता मित्रांनो तुम्ही म्यू इंटू आर एफ ला काय लिहू शकता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे म्यू इंटू आर एफ ला काय लिहू शकता तुम्ही म्यू इंटू आर एफ ला काय लिहू शकता म्यू इंटू आर तर इथं काय करायचं म्यू ची व्हॅल्यू लिहायची म्यू ची व्हॅल्यू दिलेली 0.14 आर ची पण व्हॅल्यू दिलेली 386.37 प्लस 400 साईन 15 टाका बरं कॅल्सियम टाकताना इथं मायनस पहिले टाका हा मायनस पहिले टाका बरे पी इज इक्वल टू किती येतं बघा किती किती 49.43 बरोबर टोटल उत्तर हे मायनस टाकलं ना पहिले 49.43 समजलं हा किती मार्काला आलता मित्रांनो 6 किती मार्काला आलता 6 आले जर नीट के प्रॉब्लेम केले तर सोपं आहे आले आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट पेपरचा बघा मित्रांनो नीट केले तरी एवढे पेपरचे प्रॉब्लेम केले तरी खूप होऊन जात आता बघा 10 मार्काला फिक्स येतं म्हणजे येतं आता बघा इथं डायग्राम दिलेली आहे हे मित्रांनो हा प्रॉब्लेम पहा एक बघा रे इकडं हा आलेला आहे समर 25 हा आलेला आहे समर 25 ला 4 मार्काला याच्या आधी चालता हा विंटर 25 ला 4 मार्काला एवढे 8 जरी प्रॉब्लेम नीट केले ना तर होऊन जात आणि याच्या आधी पण मी सोपे सोपे खूप टाकलेले बघा आता अ ब्लॉक वेविंग 1000 न्यूटन ब्लॉकचं वेट इथं फिगर दिलेली अ ब्लॉक वेविंग 1000 न्यूटन रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेट रिक्वायर्स अ पुल ऑफ 400 न्यूटन 400 न्यूटनचं पूल आहे स्टार्ट इट्स मोशन वेन अप्लाइड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री 30 डिग्री अँगलनी म्हणून याला रिसॉल्व्ह करावं लागेल 400 कॉस 30 आडव्यावर कॉस घ्यायचं उभ्यावर साईन घ्यायचं सर मागच्या प्रॉब्लेम मध्ये तसं का केलं कारण तो अँगल व्हर्टिकल वर होत आले आता बघा काय काय करायचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन
नॉर्मल रिॲक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि रिझल्टंट रिॲक्शन. म्हणजे यस, बघा खूप सोपं आहे. नाव सिअर फ्रेंड्स, सब्मिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. हा फिक्स 10 मार्काला 2 प्रॉब्लेम येते, एक 4 मार्काला, एक 6 मार्काला. आता बघा, हे एफ इकडे चाललं, एफ आर म्हणजे एफ मायनस एफ प्लस प्लस 400 कॉस 30 इज इक्वल टू 0. तर मायनस एफ इज इक्वल टू मायनस 400 कॉस 30 किती आहे? तर हे मायनस मायनस कॅन्सल, 346.41 न्यूटन. हे झालं तुमचं फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे काय झालं? फोर्स ऑफ फ्रिक्शन. उत्तर विचारलेलं हे उत्तर. कधी कधी नुसतं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचार, जसं पहिल्या प्रॉब्लेमला विचार. हा, आता दुसरं काय? खूप सोपं आहे. सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. तो देखो आर्यन -1000, आर्यन लिहा, नुसतं आरला चालतं. मायनस प्लस 437 वरी चाललं, 437 437 ये 437 इज इक्वल टू 0. आर्यन इज इक्वल टू 800 पॉझिटिव्ह 800. लक्षात, आर्यन इज इक्वल टू किती येतं? 800 न्यूटन. समजलं? 800 न्यूटन. नंतर न्यूटन मध्ये असं न्यूटन लिहायचं, किलोमीटर असं किलोमीटर लिहायचं. बघा मॉडेल आन्सरनी काही काही वेळेस किलोमीटरचं न्यूटन करून दाखवलेलं, गरज नसती बोर्ड. न्यूटनचं न्यूटन मध्ये ठेवायचं, किलोमीटरचं किलोमीटर मध्ये. समजलं? आले? तर आता हे तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन पण विचारली होती. नॉर्मल रिॲक्शन ही झाली तुमची नॉर्मल रिॲक्शन. मग कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारले. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतं? म्यू. म्यू इज इक्वल टू एफ बाय आर. एफ किती आहे? 346.41 आणि आर किती आहे? 800. किती येतं हे? 0.43. याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. झालं? नंतर रिझल्टंट रिॲक्शन म्हणजे यस, अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. रिझल्टंट रिॲक्शन. एफ किती आहे? 346.41 चा वर्ग प्लस आर किती आहे? 800 चा वर्ग. किती येतं हे? बरोबर आहे का? नीट करा. 871.77 न्यूटन. अंडरस्टँड? हे आलता 4 मार्क. समजलं? याला मध्ये रिझल्टंट रिॲक्शन. रिॲक्शन. आता बघा, समर 25चा अजून एक प्रॉब्लेम घेतो. बघा, सेम प्रॉब्लेम 6 मार्काला कसं चालतं हे नीट करा. हे सगळं तिकडल्या क्लासमध्ये झालं. हा चॅप्टर झाला 5वा. अले 6 मार्क, हे 5वा हेल्थ सेक्शन, ते 6 मार्काचे प्रॉब्लेम. नीट करा तिकडल्या म्हणजे आपल्या नागालँडच्या क्लासमध्ये. आता बघा, हा 6 मार्काला एक पॅटर्नच आहे. एक 4 मार्काला, एक 6 मार्काला. इकडे बघा, अ ब्लॉक ऑफ वेट 450 न्यूटन इज प्लेस्ड ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन मेकिंग एन अँगल ऑफ 20 डिग्री. 20 डिग्री. अरे त्याचं वेट कुठे ऍक्ट होत असतं? असं डाऊनवर्ड. त्याची नॉर्मल रिॲक्शन अशी ऍक्ट होत असते. आर नॉर्मल रिॲक्शन. हा, नंतर काय म्हणतो तो? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे, म्यू दिलेलं आहे 0.24. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फोर्स टू बी अप्लाइड
पॅरल टू द प्लेन, जस्ट मूव द ब्लॉक अप द प्लेन. ब्लॉक कुठे न्यायचं तुम्हाला? अप द प्लेन. हा, ब्लॉक कुठे न्यायचा? अप द प्लेन. मोशन कुठे राहील? प्लेन. बघा आता इकडे. हा, तर ह्याला काय करायचं? रिझॉल्व करायचं. डब्ल्यू ला. डब्ल्यू किती आहे? 450. 450. 450 कॉस 20. 450 साईन 20. मी तुम्हाला सांगितलं इथं उलट काऊन घेतो. समजलं? आपल्याला पी काढायचं. जर पी काढायचं कधी पण सबमिशन ऑफ एफ वाय पहिले घ्यायचं. सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. तो आर मायनस 450 कॉस 20 कितना येता यो? किती येतं बघा? 450 कॉस 20 किती येतं? 375 न्यूटन. समजलं? हा, सबमिशन ऑफ एफ वाय आल्यानंतर आता सबमिशन ऑफ एफ एक्स. हा, सबमिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. बघा इकडे आता. किती? 422.80 हे आलं. आर आल्यानंतर आता सबमिशन ऑफ एफ एक्स. हे पहा त्यांनी काय म्हणलंय? प्लेन मूव्ह करायचं जस्ट अप द ब्लॉक. एफ कुठे राहील? अपोजिटला राहील. एफ कुठे राहील? अपोजिटला. एफ बद्दल जर कन्फ्युज व्हायला तर कसं करायचं तुम्हाला ट्रिक सांगतो मी, पहिले लक्ष द्या. हा, आता बघा, सरळ सरळ काय करायचं? पी आणि एफ अपोजिट पार्टीला लिहून टाकलं तरी चालतं. हा, इकडे बघा, तरी पण ठीक आहे, बघून घ्यायचं उत्तर. मायनस 450 साईन 30 हा मायनस एफ प्लस पी इज इक्वल टू 0. प्लस पी इज इक्वल टू 0. तर पी इज इक्वल टू एफ ला तिकडे पाठवलं 450 साईन 30 ला पण तिकडे पाठवलं. एफ काय असतं मित्रांनो? म्यू इंटू आर प्लस 450 साईन 30. म्यू किती आहे रे? 0.2424. आर किती आहे? 422.86 प्लस 450 साईन 30. किती येतं उत्तर आहे? पी वरी जात असल्यामुळे एफ खाली घेतला. काय? साइन 20 है, सॉरी साइन 20. द एंगल साइन 20 है. साइन 20 नहीं काढा फास्ट. किती? 200 न्यूटन. समजलं? हे 4 प्रॉब्लेम झाले. उद्या याचे अजून 4 होते आणि परवा नवीन चॅप्टर चालू. धन्यवाद.